लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। मनमाड शहराच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले। नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी हाती घेतलेली स्वच्छता मोहीम केवळ एक दिखावा आणि फोटो सेशन असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। शहरात प्रत्यक्ष कामाऐवजी प्रसिद्धीचाच गाजावाजा जास्त होत असल्याचे सांगत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। राष्ट्रवादीचे नेते रुक्मकुमार निकाळे यांनी नगराध्यक्षांच्या मोहिमेवर सडकून टीका केली आहे। विरोधकांचा दावा आहे की नगराध्यक्ष ज्या प्रभागातून निवडून आलेत तिथेच आज गटारी तुंबलेल्या आणि कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहे। सोशल मीडियावर दिसणारी स्वच्छता ही केवळ मुख्य रस्त्यापुरतीच मर्यादित असून गल्लीबोळातील नागरिक मात्र घाणींच्या साम्राज्यात जगत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। मनमाड शहराचे प्रथम नागरिक योगेश भाऊ पाटील हे निवडून आल्यानंतर मनमाड शहरामध्ये स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली जो सपाटा लावलेला आहे ते बघत असताना बबलू भाऊ ज्या वार्डातून निवडून यायचे त्या वार्डामधील हे जे गार्डन आहे तुम्ही बघू शकता, या गार्डनची अतिशय कचराकुंडीपेक्षाही वाईट अवस्था झाली। या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। काल परवाच बबलू भाऊ पाटील यांनी कैकाडी महाराज उद्यानामध्ये जाऊन स्वच्छता मोहीम राबवली असं मी वर्तमानपत्र आणि त्यांच्या फेसबुक सोशल मीडिया अकाउंटवरती बघितलं। पण मला हे सांगावंसं वाटतं की त्यांचा जो वार्ड आहे हनुमाननगर, या वार्डामध्ये हे जे गार्डन आहे या गार्डनची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। कचराकुंडीचं या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे। स्वतःची पाठ थापटून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे। त्यामुळं नगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी जे आहे, आरोग्य कर्मचारी आहे, हे मोठ्या प्रमाणात भरती केली जाते, पण ते आरोग्य कर्मचारी फक्त अधिकाऱ्याच्या मर्जीतले असल्यामुळं त्यांना ऑफिसमध्ये ठेवून घेतलं जातं। त्यामुळे मनमाड शहरातील आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली आहे। त्यामुळं कुठल्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घालू नये व नगराध्यक्षांना विनंती आहे की हे जे गार्डन आहे या गार्डनमध्ये स्वच्छता मोहीम व्यापक स्वरूपात राबवून सदर गार्डन हे स्थानिक नागरिकांना खुले करून द्यावे व कैकाडी महाराज उद्यान जे आहे हे मनमाड शहरामध्ये आहे हे बऱ्याच नागरिकांना माहिती नाही। त्या गार्डनची नुसती स्वच्छता मोहीम करण्यापेक्षा ते गार्डनसुद्धा सामान्य नागरिकांसाठी खुले करून द्यावे ही त्यांना विनंती आहे। नियमित साफसफाई अभावी शहरात साथींच्या आजाराची भीती व्यक्त केली जाते। एकीकडे सत्ताधारी ही मोहीम प्रभावी असल्याचे सांगत असताना दुसरीकडे विरोधकांनी पुराव्यासह घाणींचे दर्शन घडवत सत्ताधाऱ्यांच्या दाव्यातील हवा काढून घेतली आहे। या खळबळजनक आरोप प्रत्यारोपांमुळे मनमाडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। आता सत्ताधारी आरोपांना काय उत्तर देतात आणि प्रत्यक्षात मनमाडकरांना दुर्गंधीतून मुक्ती मिळणार का याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।